सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10 विभूती योग. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. अहो रोज रोज सूर्योदयाला कोणी सूर्योदय जेव्हा होतो तेव्हा रोज सूर्योदयाला कोणी शिळा सूर्य आहे म्हणतो का? सूर्य कंपल्सरी पवित्र राहणारच. तसं अग्नीला ओवाळता येईल का म्हणलं? अग्नीला ओवाळता येणार नाही म्हणलं तसं. आणि अखंडपणे गंगा जेव्हा वाहते त्या गंगेला पारसं कोणी म्हणते का? म्हणता येणार नाही म्हणलं तसं. देवा तो आपल्या मुखाने ज्या प्रम्राप्त वचनाचा लाभ करून दिलास तो आम्ही मूर्तिमंत नादब्रह्मच अनुभवलो आहे असे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला म्हणले. चंदन वृक्षाला फुले येऊन त्यांचा सुगंध आम्ही आहो. अर्जुनाने अशी स्तुती जेव्हा भगवान श्रीकृष्णाची केली की देवा तू सूर्यासारखा आहेस, सूर्याला शिळ कोणी म्हणता येणार नाही. तसं अग्नीला कोणीही ओवाळता येणार नाही, अग्नी पवित्र आहे म्हणलं. तसं अखंडपणे नदी वाहणाऱ्या नदीला पारशे म्हणता येणार नाही. तसे असणारं जेव्हा चंदन वृक्षाला फुले येऊन त्याचा आम्ही सुगंध घेऊ म्हणलं तेव्हा या भगवान श्रीकृष्णाची स्तुती जेव्हा अर्जुनाला केली, अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाची स्तुती केली तेव्हा अर्जुनाच्या स्तुतीमुळे भगवान श्रीकृष्णाने प्रेमानंदाने डोलू लागले व अर्जुनच हा माझा भक्तमळा झाला आहे असे भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाविषयी प्रेम झाले. जसं अशा प्रकारे ज्याचा पक्ष भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचा पक्ष घेतला होता म्हणलं. अर्जुनाचं आणि कौरव आणि पांडवाचं युद्ध होतं पण अर्जुनाचाच पक्ष भगवान श्रीकृष्णाने का घेतलं तर अर्जुनाचा पक्ष सत्याचा होता म्हणलं. म्हणून भगवान श्रीकृष्ण जे बाजू सत्य आहे सत्याची बाजू घेतो म्हणलं. त्या अर्जुनाचा आनंद पाहून श्रीकृष्णाच्या मनाला आनंद झाला म्हणलं. आणि अर्जुन माझ्याविषयी आनंदित झालेला आहे आणि तो प्रेमाने मला बोलू लागलेला आहे म्हणून भगवान श्रीकृष्णाला हे अर्जुनाचे शब्द स्तुती केले ऐकून आनंद झालं. मग आपणच स्वतः भगवान श्रीकृष्ण स्वतः ब्रह्मदेवाचा पिता आहेत म्हणलं. या गोष्टीचा आपल्याला आठवण नसल्याच्या भावाने श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणाले, अर्जुना तू फार चांगला बोललास म्हणलं. श्रीकृष्णाने अर्जुनाला बाळा म्हटले आणि लेकरा म्हणून बोलू लागले. आम्हाला यात आश्चर्य वाटण्याचे कारण काय नाही म्हणलं. कारण स्वतः नंद गवळ्या भगवान श्रीकृष्णानंच गवळ्याच्या घरी लेकरू झाले होते. अशा प्रसंगी अशा प्रकारचे शब्द केवळ प्रेमाच्या अतिरेकानेच उमटतात. परंतु ते असो पुढे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले, अर्जुना ऐक तुला मी प्रस्तुत विषय सांगतो. हे अर्जुना तू माझ्याविषयी जे विभूती विचारले आहेस तर ते विभूती इतके आहेत की ते विभूतीचं गणित लागता येणार नाही. एवढे मला सुद्धा त्या विभूतीचं ज्ञान नाही म्हणजे एवढी विभूती आहेत. जसं अंगावर केस किती आहेत तसं त्या माणसाला ज्याच्या अंगावर ज्या माणसाच्या आपल्या अंगावर केस किती आहेत तर आपल्याला सुद्धा मोजता येणार नाही. त्याप्रमाणे माझ्या विभूती मला पण न मोजता येण्यासाठी असंख्य आहेत, त्याचं गणित करता येणार नाही एवढे माझी विभूती आहेत असे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले. तेव्हा मी स्वतः किती मोठा आहे किती व्यापक आहे म्हणलं याविषयी मला ज्ञान नाही म्हणलं. मी मीच किती मोठा आहे मला सुद्धा ज्ञान नाही असे भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला म्हणू लागले. याकरता ज्या प्रसिद्ध महत्त्वाच्या प्रसिद्ध विभूती आहेत त्याच्या एक म्हणून अर्जुना ज्या प्रधान प्रसिद्ध विभूती जाणल्यास म्हणजे महत्त्वाच्या विभूती जर समजले तर सर्वसामान्य विभूतीचे ज्ञान होईल म्हणलं. जसं बी हातात आले म्हणजे वृक्ष हातात आले असं झाडच हातात आले असं काय म्हणलं. किंवा सर्व उपवन आपल्या ताब्यात आले असताना त्यातील फुले फळे यांची प्राप्ती सहजपणामुळे लागते म्हणलं. उपवनच आपल्या हातामध्ये आलेलं आहे, एखादं फळाची बाग आपल्या हातामध्ये आलेली आहे. मग फळाची बाग आपल्या हातामध्ये आली आहे म्हणल्यावर त्यातील त्या बागेतील फळे पुष्पे काय म्हणलेले आपण सहजपणे घेता येते म्हणलं. तसं या विभूती पाहिल्या म्हणजे जगच पूर्ण पाहू शकतो म्हणलं. एरवी खरोखर अर्जुना मी असं आहे म्हणलं की माझं अंत कुणाला लागणार नाही म्हणलं. मी जसं आकाशाला देखील आकाशाचं मोजमाप लावता येते का? लावता येणार नाही. आकाशाला देखील माझ्या ठाई लपता येते म्हणलं. एवढं माझं मोठेपण आहे, आकाश एवढं मोठं आहे
आकाशाचा अंत लागू शकणार नाही, पण आकाश माझ्या हृदयामध्ये लपल एवढं माझा अंत मोठा आहे म्हणलं. जसं मस्तकावर कुरळे केस आहेत, धनुर्वेद दुसरा शंकरच, असा अर्जुन ऐक म्हणलं. भूताच्या ठिकाणी असलेला सर्वच प्राणी मात्रामध्ये आत्मा मी आहे आणि भूताच्या अंतरमी मीच आत्मरूपाने आहे आणि बाहेरील बाजूने माझेच आवरण आहे. आरंभ मध्य शेवट मीच आहे म्हणलं. मेघाच्या खालीवर आत बाहेर सर्वत्र जसं म्हणलं तेव्हा मी स्वतः किती मोठा व व्यापक आहे याविषयी मला ज्ञान नाही. याकरता ज्या प्रसिद्ध विभूती आहेत त्याच्या एक अर्जुनाच्या प्रधान प्रसिद्ध विभूती जाणल्या म्हणजे इतर सामान्य विभूतीचे ज्ञान होईल. जसे बीज हातात आले म्हणजे वृक्ष हाती आल्यासारखे होते, किंवा सूर्य उपवन ताब्यात आले असताना त्यातील फळे पुष्पे यांची प्राप्ती सहजपणे होते. त्याप्रमाणे विभूती पाहिल्या म्हणजे सर्व विश्वच आपण पाहू शकतो. एरवी खरोखर अर्जुना माझ्या व्याप्तीचा अंत नाही, मर्याद अशा आकाशाला देखील माझ्या ठाई लपता येते म्हणजे. ज्याच्या भूताच्या अंतर्यामी मीच आत्मरूपाने आहे आणि बाहेरील बाजूने माझेच आवरण आहे. आरंभ मध्ये शेवटी मीच आहे. मेघाच्या खालीवर अंत बाहेर सर्वत्र आकाशाच. पाणी जे पडतंय खालीवर सर्व आकाश सर्व मीच आहे म्हणलं. आकाशाला उत्पन्न करणारा मीच आहे म्हणलं आणि आकाशाला आधार देणारा मीच आहे. पृथ्वीला आधार देणारा मीच आहे. माझ्याशिवाय पृथ्वीची निर्मिती होऊ शकणार नाही म्हणलं. ज्यावेळी पृथ्वी लयाला जाते जसे आकाशरूपच होते म्हणलं. त्यामुळे या उत्पत्ती स्थिती आणि सर्वाच उत्पत्ती करण्याचं सर्व करण्याचं मीच आहे, ते उत्पत्ती केलेलं आहे म्हणलं आणि लयाला नेणारा सुद्धा मीच आहे म्हणलं. असे माझे विभूतीद्वारा प्रकटलेले विविध प्रकारचे व्यापकच तू जाणून घे. आपला सर्व प्राणशक्तीला श्रवणेंद्रियात एकत्रित करून ऐक. माझे व्यापक स्वरूप ऐकल्यावर त्या विभूती सांगायचे कार्य खरोखरच संपलेच आहे. तरी पण तुला प्रेमाने सांगतो म्हणून म्हटले त्या मुख्य विभूती श्रवण कर. आता तुला मुख्य काय विभूती आहेत ते ऐक म्हणलं. असे बोलून भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला म्हणू लागले. मग जसं 12 सूर्यामध्ये विष्णू जो सर्वांचा नियामक राजा आहे म्हणजे 12 सूर्य आहेत म्हणलं, पण विष्णू सर्व आणि या 12 सूर्यांचा नियमानं चालविणारा भगवान श्रीकृष्ण आहे म्हणलं. ती प्रधान विभूती आहे म्हणलं. प्रकाशवंतात विश्वव्यापी सूर्य मी आहे. जे प्रकाश जगाला देऊ लागलेला आहे ते सूर्य मी आहे. एकूण 50 मरुद्गुणाच्या समूहात मी नारायणच मरीची आहे. तारांगणात मी चंद्र आहे आणि सूर्य आणि चंद्र हे सर्व मीच आहे म्हणलं. ऋग्वेदी 4 वेदामध्ये परमेश्वराची स्तुती, ऋग्वेदामध्ये 4 वेदामध्ये परमेश्वराची स्तुती ज्यामध्ये होते तो सामवेद मी आहे. देवामध्ये मरुद्गणाचा भाऊ महेंद्र तो मी आहे म्हणलं. आणि पंचकर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय. पंचकर्मेंद्रिय म्हणजे कान, नाक, डोळा, जीभ, त्वचा, हे पंच हे ज्ञानेंद्रिय आहेत म्हणलं. कर्मेंद्रिय म्हणजे हात, पाय, हे 10 इंद्रिय म्हणलं. 11वं जे मन आहे त्या 11व्या मनामध्ये मीच हे समजून घे म्हणलं. सर्व प्राण्यामध्ये जी ज्ञानशक्ती आहे ते सर्व मी आहे म्हणलं. 11 रुद्रामध्ये मदनाचा शत्रू परंतु जगाला कल्याणकारी असणारा जो शंकर आहे तो मीच आहे. याविषयी शंका धरू नकोस म्हणलं. यक्ष राक्षसाच्या समुदायामध्ये शंकराचा जो धनवान मित्र कुबेर, तो कुबेर मी तेच आहे असे भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाला म्हणू लागले. मग 8 वसूमध्ये पावन करणारा हे अग्नी मीच आहे. उंच शिखराने संपन्न असलेला जे मेरू पर्वत वाढलेले आहेत आणि अग्नी आहे ते सर्व उंच पर्वत ते मीच आहे. पुरोहितामध्ये स्वर्गाधिपतीचा सहाय्यक आहे जो सर्वज्ञतेमध्ये अग्रगण्य आहे असा श्रेष्ठ बृहस्पती सुद्धा एक विभूती आहे. हे अर्जुना, त्रैलोक्यातील सेनापतीमध्ये कर्तिकाच्या ठिकाणी शंकरापासून जन्माला जो ज्ञानी कार्तिक स्वामी तो मीच आहे. ज्या पाण्यामध्ये अपार पाणी आहे आणि अपार पाणी असलेला समुद्र आहे आणि त्या समुद्र बी मीच आहे. सर्वश्रेष्ठ ऋषीमध्ये महान तपस्वी भृगु ऋषी आहे तो बी मीच आहे म्हणलं. संपूर्ण अर्थबोधक शब्दामध्ये सत्याचा जो सत्य आहे, सत्याचा उत्कर्ष असतो ते अक्षर ओम मी आहे.
असे भगवान श्रीकृष्णाने म्हणले की अशा अर्जुना, मी जे आहे मी फक्त सत्याच्या मागे राहणार आहे. म्हणून तुला युद्ध काय कर म्हणू लागलेलं आहे, कौरवाचं अन्याय करून तुझ्यावर भांडणं करू लागलेले आहेत, म्हणून तू सत्याची बाजू आहे मी तुझ्या बोलू लागले आहे, नाहीतर तुला बोलायची गरज नाही. म्हणलं या मृत्यू लोकात कर्मकांडाचा त्याग करून अखंड सर्व काळ कर्मकांडाचा त्याग करून अखंड सर्व काळ ज्यामध्ये श्रद्धा प्रेमपूर्वक केवळ श्रद्धेनं ज्यानं नामस्मरण केलेलं आहे त्या साधनाने निर्माण झालेला जप यज्ञ हे मुख्य माझी विभूती आहे. म्हणून नाम जप यज्ञ हा सर्व यज्ञामध्ये श्रेष्ठ आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले की जेवढं पुण्य आहे म्हणलं त्या पुण्यामध्ये जे कर्मकांड करतो म्हणलं मृत्यू लोकांमध्ये अखंड दान धर्म तीर्थ यात्रा, तर सर्वांमध्ये नामस्मरण भगवंताची भक्ती हे सर्वात श्रेष्ठ निर्माण आहे म्हणलं. आणि तो जप करणं म्हणजे जप यज्ञ माझी विभूती आहे. नाम जप यज्ञ हा सर्व यज्ञामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून सर्वात यज्ञ नाम यज्ञ श्रेष्ठ आहे आणि साधन आणि नाम जप करण्यासाठी सोपं आहे. आणि या नामाचं स्मरण करण्यासाठी माझं भगवान श्रीकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल केशव माधव असं कोणतंही नाव घ्या, तर हे भगवंताचं माझं नामस्मरण करण्यासाठी ह्याला स्नान करायची गरज नाही आणि धर्म आंघोळ करायची गरज नाही, तोंड धुवायची गरज नाही. कोणत्याही वेळी कोणत्याही काळी विठ्ठल 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 असं भगवान श्रीकृष्णाचं रामकृष्ण हरी कोणतंही नामस्मरण आपण करू शकतो. तर ह्या नामस्मरण करण्यासाठी धर्म अधर्म हे दोन्ही नामघोषाने पवित्र होतात. म्हणलं या नामामध्ये एवढे सामर्थ्य आहे की अधर्म माणूसही नाम घेऊ शकतो, धर्म आणि वागणाराही घेऊ शकतो, पण जो अधर्म व्यक्ती आहे तर तो एकसारखा विठ्ठल 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशव केशव असं कोणतंही जर नामस्मरण केला तर अधर्मनीतीचा माणूस धर्मनीतीने वागतो. एवढं नामामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून वेदामध्ये नाम हे परब्रह्मच ठरलेलं आहे. म्हणून वेदामध्ये सर्व शास्त्रात सांगलेलं आहे की नाम म्हणल्यानंतर पूर्ण ब्रह्मामध्ये श्रेष्ठ आहे म्हणलं. आणि नामस्मरण करण्यासाठी सोपं आहे. म्हणून हे देवाचं नामस्मरण करण्यासाठी त्याला उठायची गरज नाही. कुठं हरी बोला, भांडता उठता बैसता खेळता खाता सर्व कार्य करिता हरी बोला. तर या देवाचं नामस्मरण करण्यासाठी एका ठिकाणीच बसून असं करावं काय नाही म्हणलं. कुठंही जाता उठता बसता चलता काम करता येते म्हणलं. तर एक नाम म्हणलं तर नाम म्हणता चाले यज्ञ पावला पावली. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले एक विठ्ठल एक रामकृष्ण हरी म्हणल्यानंतर एक यज्ञ केलं एवढं पुण्य आहे म्हणलं. म्हणून अशा सर्व पर्वतामध्ये पुण्याच्या राशाही असा हिमालय जो मोठा आहे सर्व पर्वतामध्ये, तर तो हिमालयही मी आहे असे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले. श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे म्हणतात जे पारिजातचे झाड आहे, चंदन वगैरे कल्पवृक्ष हे सर्व माझ्या विभूती आहेत म्हणलं. पिंपळ वृक्ष ही माझी विभूती आहे म्हणलं. अर्जुना देवर्षीमध्ये नारद, देवामध्ये जो नारद आहे सर्व गंधर्वामध्ये चित्ररथ आहे ते मीच आहे हे समजून घे म्हणलं. माझ्याशिवाय जगामध्ये कोणतंच चालणार नाही म्हणलं. ह्या जगाची निर्मिती मीच करणार आहे म्हणलं. ह्या जगाची वारं ऊन पाऊस सूर्य चंद्र हे पिंपळ वृक्ष हे सर्व ऋषी महाऋषी सर्व मीच आहे म्हटलं. माझ्या विभूती आहेत म्हटलं. माझ्याशिवाय चालू शकणार नाही. म्हणून हे बुद्धिमान अर्जुन आहे. सर्व सिद्धामध्ये कपिलाचार्य माझी विभूती आहे. सर्व आश्वामध्ये मी उच्चेश्वर आहे म्हणून. अर्जुना राजे महाराजे राजे वैभवासाठी भूषणासारखे वाटणारे जे हत्ती, ज्या मी ऐरावत हत्ती सुद्धा मीच आहे म्हणून. देवाने सागर मंथन केले तेव्हा अमृताबरोबर याची प्राप्ती झाली. सर्व लोक प्रजा होऊन आपण होऊन ज्यांचे आज्ञापालन करतात तो राजा सर्व मनुष्यामध्ये माझी विशेष विभूती आहे म्हणून. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले की जे महाराजे होऊन गेले आणि जे मोठा ऐरावत जे हत्ती आहे म्हणलं ते मीच आहे म्हणून. तर लोक जे प्रजा आहे आणि प्रजा ज्याची आज्ञापालन करतात तो राजा सर्व मनुष्यामध्ये माझी विशेष विभूती आहे. म्हणजे माझी कृपा राजेशिवाय त्याचे लोक सुद्धा पालन करू शकणार नाही. म्हणजे माझ्याशिवाय काहीच होणार नाही म्हणून. म्हणून 100 यज्ञ निर्विघ्नपणे पार पडणाऱ्या इंद्राच्या हाती ते वज्र हे सर्व आयुधामध्ये माझी प्रधान विभूती आहे. जे 100 यज्ञ निर्विघ्नपणे ज्या पार पडल्यानंतर जे इंद्राच्या हातात वज्र मिळालेलं आहे ते वज्राची विभूती मी माझीच आहे. श्रीकृष्ण म्हणाले गायीमध्ये कामधेनू अपत्यांना जन्म देविणाऱ्यामध्ये काम आहे म्हणून. अर्जुना सर्पकुळात सर्पराज वासुकी, सर्पकुळामध्ये सर्पराज जे वासुकी आहे, नागामध्ये अनंत राग विभूती आहे ते माझीच विभूती आहे म्हणून. तसं पश्चिम दिशारूप तरुणी स्त्रीचा स्वामी, सर्व जलतरामध्ये जलदेवताचा अधिपती वरुण मी आहे म्हणलं.
या ठिकाणी असे अनंत अर्जुनाला सांगत आहेत म्हणलं. सर्व पितृगण समुदायामध्ये आर्यमा नावाची पितृप्रधान विभूती मी आहे, ही मी वस्तुस्थिती ती सांगत आहे म्हणून. जगाची शुभाशुभ कर्मे, जगामध्ये जे शुभ शुभ जे कामं होतात, पाप पुण्य जे बिंजूक लिहितात, प्राण्याच्या मानसिक पापाचे जे कसून झाडा घेतात व त्यानंतर कर्मानुरूपात सुख दुःखानुरूपात भोग देण्याची व्यवस्था करणारे जे नियंते आहेत म्हटलं, त्या सर्व शासकामध्ये जो सर्वांचा साक्षी तो यमधर्म बी मीच आहे, असे लक्ष्मीपती आत्माराम म्हणाले. दैत्य कुळामध्ये प्रल्हाद हा महान भगवद्भक्त होऊन गेला आणि ते भगवद्भक्त होऊन गेला ते बी माझी विभूती आहे. म्हणून मी प्रल्हादानं राक्षस कुळामध्ये जन्मालेला आहे, माझं नामस्मरण केलेलं आहे, म्हणून त्या राक्षस कुळामधला आहे म्हणून मी तुला पर्सन होणार असं म्हटलो का? म्हटलो नाही म्हणलं. तर मला ज्या भक्तांना माझं नामस्मरण केलं तर त्या प्रल्हादाचं सुद्धा रक्षण केलं. तसा प्रल्हादाची ती विभूती माझी आहे म्हणलं. तसं कालगणनेमध्ये जो महाकाल तो मीच आहे म्हणलं. असे गोपाळकृष्ण म्हणाले, सर्व हिंसू पशूमध्ये जो सिंह आहे, सर्वात श्रेष्ठ जंगलाचा राजा आहे, तो मीच आहे म्हणलं. पक्षाच्या जातीमध्ये जे गरुड आहे ते बी माझी विभूतीच आहे म्हणून. म्हणून तो मला पाठीवर धरून, म्हणूनच मला तो पाठीवर घेऊन जाऊ शकतो म्हणलं. पृथ्वीच्या अपाट विस्तारामध्ये एक क्षण देखील न लावता अर्जुना जे एकाच उडानाने 7 समुद्राला जे प्रदक्षिणा करतात, त्या सर्व वेगवान वायू तो मी अर्जुना. सर्व योद्ध्यामध्ये श्रीराम तो मी आहे म्हणलं. अरे अर्जुना, पृथ्वीच्या विस्तारामध्ये एक क्षण न लागता सुद्धा एकाच उडानाने 7 समुद्र एका क्षणामध्ये आहे ते वारा प्रदक्षिणा करते म्हणलं. एवढं वाऱ्याला वेग आहे तो अर्जुना, तो वारं मीच आहे म्हणलं. आणि योद्ध्यामध्ये जो श्रीराम तो मीच आहे म्हणलं. का की त्या श्रीरामाने त्रेतायुगात संकट पडलेल्या धर्माचा पक्ष घेऊन केवळ एक धनुष्य आपल्याबरोबर साह्यास घेऊन विजयरूप लक्ष्मीला सोबळाने आपल्या एकाकडे ओढून घेतले म्हणलं. नंतर लंकेजवळच्या सुवेळ पर्वतावर उभे राहून त्या प्रतापी लंकेश्वर रावणाची मस्तक पंक्ती आकाशात उदो उदो म्हणणाऱ्या भूताच्या हातावर बळी म्हणून टाकली आहे म्हणलं. भगवान श्रीराम प्रभूनं ज्या रावणाला असणारं ज्या ठिकाणी मस्तक उडून टाकलं आणि ते विभूती बी मीच आहे म्हणलं. ज्याने इंद्राधिकाचा मान राखला व धर्माचा जीर्णोद्धार केला, खरोखर तो सूर्यवंशाचा सूर्यच झाला. असा तो जानकीनाथ रामचंद्र सर्व शस्त्रधारामध्ये माझी विभूती आहे म्हणून. जलचरामध्ये ज्यांना पुच्छ आहे त्या प्राण्यात मी मकर आहे म्हणून. भागीरथाने पितरांचा उद्धार करण्याकरता विष्णुपदापासून पृथ्वी तलावर आणत असता ज्या गंगेला जन्नू ऋषीने पिऊन टाकली, मग भागीरथाने प्रार्थना केल्यावर जणूने आपली मांडी फाडून परत त्याला मोकळी करून दिली, अशी जे ते विभूती मीच आहे म्हणलं. अर्जुना, सर्व जलप्रवाहामध्ये त्रिभुवनाला पवित्र करणारी जी नदी जान्हवी, सर्व जलप्रवाहात माझी प्रधान विभूती आहे. पण अर्जुना, अशा प्रकारे सर्व सृष्टीतील एक एक विभूती नाव घेऊन सांगू लागल्यास शेकडो जन्मही एक विभूतीचं जर मी नाव घेऊन तुला सांगू लागलो, असे 100 जन्म गेले तरी विभूती सांगलं तर ती विभूतीचं वेळच पुरणार नाही म्हणलं. आकाशातील एकूण नक्षत्रे एकदम वेचावीत अशी जेव्हा मनात इच्छा उत्पन्न होईल तेव्हा आकाशाचे गाठोडे बांधावे लागेल म्हणलं. आकाशात नक्षत्रे किती आहे ते मोजता येते का? मोजता येणार नाही, तर त्याचे गाठोडे बांधावं लागेल म्हणलं. किंवा पृथ्वीवरील अणुरेणूची गणना करता येईल का? करता येणार नाही म्हणलं. सर्व पृथ्वी खाकोटीच मारावी लागेल म्हणलं. तर अणुरेणूची करता असेल तर पृथ्वीला एकत्र करून ते पृथ्वी पूर्ण पिष्ट करून टाकावं लागणार आहे म्हणलं. त्याप्रमाणे माझी व्याप्ती पाहायची असेल तर प्रत्यक्ष माझेच ज्ञान झाले पाहिजे. फांद्यासकट फुले एकाच वेळी हस्तगत व्हावी असे वाटत असेल तर, फांद्यासहित झाड जर फुले एकाच वेळेस हाताला यावं वाटत असेल तर झाडच उपटावं लागते म्हणून. त्याप्रमाणे माझ्या प्रधान विभूती पूर्णपणे जाणून घ्यायच्या असतील तर माझे निर्दोष व्यापक स्वरूपात जाणले पाहिजे. नाहीतर वेगवेगळ्या विभूती किती म्हणून सांगाव्या. म्हणून बुद्धिमान अर्जुना, एकदम समज हे सर्व काही मीच आहे. ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये आडवे उभे एकच सूत असते, त्याप्रमाणे या सृष्टीमध्ये उत्पत्ती, स्थिती व नाश अशा 3 अवस्थांमध्ये मीच सर्व भरलेला आहे. असे माझे सर्व व्यापकपण जर कळले तर मग विभूतीचे किरकोळ प्रकार जाणून काय करायचे आहे. परंतु हे व्यापकपण जाणून घेण्या इतका तुझा अधिकार नसल्यामुळे हे सांगणे पुरे. तू मला विभूती संबंधी विचारलेस म्हणून सांगतो. अर्जुना, प्रस्तुत सर्व विद्यामध्ये अध्यात्मविद्या ही माझी मुख्य विभूती आहे म्हणून. अरे, तत्वनिर्णयाकरता ज्यामध्ये शास्त्राची एक वाक्यता होत नाही, जो वाद शास्त्रसंमत होत नसल्याने संपत नाही,
असा वितंड रूप वाद मी आहे म्हणलं. जो वाद तत्वनिर्णय करू जाता अधिकच वाढतो, ऐकणाऱ्याच्या आग्रहाचे सामर्थ्य चढते, वक्त्याच्या भाषणास माधुरी येते, तो वाद माझी विभूती आहे. अशा परस्परांच्या प्रतिपादनात जो वाद चालतो ती माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाले. सर्व अक्षरामध्ये व्यापक असलेला अकार मी आहे असे गोविंद म्हणाले. सर्व समाज समूहामध्ये द्वंद्व समास तो मी आहे. अरे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वाला निर्माण करणारा आणि सर्वाला खाऊन टाकणारा तो काळ मीच आहे. मेरू मंदार पर्वतासह पृथ्वीला पचवून टाकतो. मेरू मंदार पर्वतासह पृथ्वीला पूर्ण पचवून टाकतो. तो प्रलयकाळी जलरूप झालेला जगाला जिथल्या तिथे जिरून टाकतो. अर्जुना जो प्रलयकाळाच्या अग्नीला गिळून टाकतो, संपूर्ण वायूला प्रलयकाळाच्या अग्नीला गिळून टाकतो, संपूर्ण वायूला ग्रासून टाकतो, आकाश देखील ज्याच्या उदरात साठवते म्हणतो. असा महाभयंकर जो काळ तो मी आहे. पुन्हा सृष्टी उत्पन्न करणारा आहे मीच आहे. लक्ष्मीशी लीला करणारे श्रीकृष्ण म्हणतात. उत्पन्न झालेल्या भूतांना मीच धारण करतो, तसेच त्यांना जगण्याचे साधन अन्न पाणी मीच आहे. शेवटी या सर्वाचा संहार करता तो मृत्यूही मीच असतो. आता स्त्री समूहात माझ्या आणखी 7 विभूती आहेत, त्याही सहज कौतुकाने तुला सांगितले जातील. अर्जुना, निष्कलंक असलेली कीर्ती माझी विभूती असून औदर्याची जोड असलेली धनसंपत्ती तीही मीच आहे असे जाण. आणि न्यायाच्या सुखासनावर बसून सत्यासत्य मार्गावरून चालते ती वाचा मी आहे. पदार्थ पाहिल्याबरोबर अंतर्यामी असलेल्या माझी आठवण करून जी देते ती समृद्धी मी आहे हे सत्य आहे. त्याप्रमाणे संहित साधणारी बुद्धी, त्रैलोक्यात धैर्यवर्ती आणि सर्वता असणारी क्षमा मी आहे. याप्रमाणे स्त्रियामध्ये 7ही शक्ती मीच आहे. लक्षात ठेव, असे संसाररूपी हत्तीचे विधारण करणारा श्रीकृष्णरूपी सिंह म्हणाला. अर्जुना, अनंत वेदापैकी सामवेदामध्ये ब्राह्मसाम आहे तो मीच आहे असे लक्ष्मीनाथ श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले. ज्याला गायत्री छंद म्हणतात तो सर्व छंदामध्ये माझे स्वरूप आहे हे तो निसंकोच जाणून घे. सर्व महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना मी आहे असे शारंगधर श्रीकृष्ण म्हणाले. 6 ऋतूमध्ये पुष्पांची राशी असणारा वसंत ऋतू तो मीच आहे. चतुर अर्जुना, कपट चातुर्यातील जुगार असतो तो मी आहे. आणि म्हणूनच जुगारामध्ये उघड भर चवटेवर चोरी होते, त्याचे निवारण कोणी करू शकत नाही. सर्व तेजस्वी पदार्थातील तेज मी आहे यावर विश्वास ठेव. कोणत्याही सत्कार्याच्या उद्दिष्टामध्ये मिळणारा विजय मीच आहे म्हणलं. कोणत्या कामामध्ये जे विजय मिळत असेल तर ते विजय मीच आहे म्हणलं. ज्या व्यवसायाने धर्मनीती शुद्ध होतात तो व्यवसाय सर्वश्रेष्ठ असल्याने ते माझे रूप आहे असे देवाचे राजे श्रीकृष्ण म्हणाले. सत्वगुण संपन्न असलेल्या पुरुषात जे सत्व आहे ते मीच आहे असे श्री अनंत म्हणाला. यादवामध्ये षडगुण ऐश्वर्यवान जो तो मीच आहे. जो वसुदेवकीपासून जन्माला यशोदेपासून झालेल्या योगमायाच्या नावाच्या मुलीच्या बदली गोकुळात नेण्यात आला, ज्याने पुतण्याच्या दुधाबरोबरच तिचे प्राणही शोषणे म्हणलं. त्या गोकुळात ज्याने पुतण्याच्या दुधाबरोबर आहे ते पुतण्याला खतम केले म्हणलं. ज्याने बालावस्था पार केली नाही तो सर्व दानवांचा नाश करून ज्या भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतलेला आहे म्हणलं, बाल अवतारामध्येच असणारं त्या ठिकाणी सर्व राक्षसाचा नाश करून आणि या राक्षसांना अधर्मनीतीने वागून धर्माचं लय करायची वेळ आली होती तेव्हा सृष्टीची रक्षण केलं म्हणलं. भगवान श्रीकृष्णानं ज्या ठिकाणी गोकुळामध्ये अतिवृष्टी होऊ लागली म्हणलं, त्यावेळे गोकुळ वाहून जायची वेळ आलेली होती तेव्हा गोवर्धन पर्वत आपल्या नखावर धरून त्या ठिकाणी इंद्राला सामर्थ्य दाखवून दिले म्हणलं. इंद्रानं अतिवृष्टी केली होती म्हणलं. तर काय भगवान श्रीकृष्णाचे सामर्थ्य आहे म्हणलं. यमुनेच्या डोह्यामधील काट्याप्रमाणे सलणाऱ्या ज्या कालिया साप होतं म्हणलं, यमुनेच्या डोह्यामध्ये जर कोणी गेलं तो कालिया साप असणारे त्या ठिकाणी सर्वाला चावून त्याला मृत्युमुखी पाठीत होतं. तर त्या ठिकाणी त्या कालिया सापाला भगवान श्रीकृष्णानं त्या कालिया सापाला असणाऱ्या त्या ठिकाणी जाऊन त्याच्या डोक्यावर नाचून त्याला इथे खतम करून टाकलं म्हणलं. आणि जे गोकुळ ज्या ठिकाणी गोकुळाला जाळ लागलं होतं तर त्या गोकुळाला असणाऱ्या त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णानं वाचविलं. आणि या ब्रह्मदेवानं त्या भगवान श्रीकृष्णाची परीक्षा घेण्यासाठी त्याचे गाई वासरं हरण केले म्हणलं. तर तेव्हा भगवान श्रीकृष्णानं नवीन असणारं गाई वासरे निर्माण करून पुन्हा येते त्या ठिकाणी आपल्या गोपाळाला बालगोपाळाला गावाकडे ते गाई वासरे घेऊन आले. तेव्हा ब्रह्मदेव सुद्धा परेशान झाला म्हणलं. हे भगवान श्रीकृष्णानं खाली आपल्या
कमी वयामध्ये लहान बाल अवस्थेमध्ये केलेला आहे म्हणलं. प्रारंभीच कंसासारखी अपाट शक्तीची मोठी 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 असणारं जे कंसाचे राक्षसाला खतम करून टाकलं. पण हे किती सांगणार, तू देखील काही चरित्र पाहिली व ऐकली आहेस तर समस्त यादवकुळामध्ये हेच श्रीकृष्ण माझे स्वरूप असे समज. सोमवंशात 5 पांडवामध्ये जो अर्जुन तो मी आहे म्हणलं. म्हणून परस्पराच्या प्रेमभावामध्ये कोणत्याही कारणाने बिघाड येत नाही. तू संन्यासाच्या सोंगाने माझी बहीण सुभद्रा हिचे हरण केलेस तरी पण तुझ्याबद्दल माझ्या मनात विकल्प निर्माण झाला नाही, कारण मी व तू असे आपण दोघे एक स्वरूपच आहोत. अर्जुना सर्व मुनिगणामध्ये द्वैपायन व्यासदेव मीच आहे असे यादवश्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले. क्रांतिदर्शी कवीमध्ये धैर्यवान शुक्राचार्य माझी विभूती आहे. अरे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व निर्मिती करणारा मी आहे म्हणलं. जो परिहार्य दंड तोच शासन सर्वाला दंड करणारा शासन करणारा मीच आहे म्हणलं. सत्य असत्य यांचा सारासार विचारबुद्धीने निर्णय करणाऱ्या धर्मज्ञानाचा पक्ष घेणाऱ्या शास्त्रात मी नीतिशास्त्र मीच आहे. मित्र अर्जुना सर्व गुह्यामध्ये मौन तो मी आहे, कारण न बोलणाऱ्याचे मनोगत जाणून घेण्याविषयी ब्रह्मदेव हे अज्ञानी होतो. अरे ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी जे ज्ञान असते तेही मीच आहे, परंतु या विभूती कथनाला मला मर्यादा उरत नाही. मला विभूती सांगणं शक्य नाही म्हणलं तर महत्वाच्या विभूती सांगू लागलेल्या आहे. धनुर्धर अर्जुना या पावसाच्या धारांची गणना, पावसाचं वरून पाणी पडू लागलेलं आहे तर त्या पावसाच्या पाण्याला पडल्यानंतर किती पाणी येऊ लागलेलं आहे आणि किती त्याचं गणित करता येते का म्हणलं. किती थेंब आहेत म्हणलं गणित करता येणार नाही, किंवा तसे माझ्या विभूती आहेत त्याचं गणित करता येणार नाही. पृथ्वी तलावर ज्या ठिकाणी गवताचा अंकुर फुटलेला आहे तर ते गवताचं मोजमाप करता येते का, गवताचे अंकुर किती आहेत तर ते करता येणार नाही. तसं माझ्या विभूती इतके आहेत की त्या गवतासारखे आहेत, त्याचं मोजमाप करता येणार नाही. पण ज्याप्रमाणे महासागरांच्या लाटाची संख्या निश्चित प्रमाणात धरून ठेवता येत नाही, महासागरामध्ये लाटा किती येऊ लागले त्याचं मोजमाप करता येणार नाही, तसं माझ्या विभूतीचं मोजमाप करता येणार नाही असे भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला म्हणू लागले. असे असता अर्जुन मी तुला 7 अवार 5 म्हणजे 75 विभूती सांगले म्हणजे आतापर्यंत, परंतु हा जो विभूतीचा संक्षेप तो माझ्या अंतरंग स्वरूपाच्या दृष्टीने वरवर या विभूतीविषयी बाकी राहिलेल्या विभूतीच्या विस्ताराला अंत नाही. म्हणून तो ऐकणार आणि आम्ही सांगणार किती. तेव्हा आता तुला एकदमच आम्ही आपले रहस्य दाखवितो. या सर्व भूतरूपी अंकुराने जी बीज वळले ती मी आहे. म्हणून लहान मोठे हे निवड नको, तसेच त्यांच्याविषयी उचनीची भाव टाकावा. सर्व भूतरूपी अंकुराने जी बीज वाढले ते मी आहे. तरी पण आणखी एक विभूती ओळखण्याचे सामान्य लक्षण तुला सांगतो. अर्जुना त्या लक्षणावरून तू तीच विभूती माझी आहे असे जाण. अर्जुना ज्या पुरुषाच्या ठिकाणी संपत्ती आणि भूतदया हे दोन्ही असतील आहेत, अर्जुना ती माझी विभूती आहे असे जाण. अरे सूर्याचे बिंब एकटेच एक आकाशात असते, पण त्याची प्रभा त्रिभुवनात फक्त म्हणलं. सूर्याचं बिंब आकाशामध्ये असते पण स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये त्याची प्रकाश फक्ते. त्याप्रमाणे त्या एकट्याची आज्ञा सर्व लोक पाळतात म्हणलं. त्याला तू एकटा किंवा निर्धन म्हणू नकोस. इच्छापूर्ती करणारा सर्व वस्तुसंग्रह कामधेनूबरोबर चालत असतो काय नाही, तो विभूती मी आहे म्हणलं. परंतु कामधेनू जो जेव्हा जे मागेल ते त्याच्याकरता ती तात्काळ उपलब्ध करू शकते, त्याप्रमाणे विश्वातील ऐश्वर्य त्याच्या अंगभूत होऊन राहतात. जसं कामधेनू काय मागलेलं देऊ शकते म्हणलं, तसं ते विभूती माझे आहेत म्हणलं, काय म्हणलेलं देऊ शकतात. त्यांना ओळखण्याचे लक्षण म्हणजे ज्यांची जगन्मान्य आज्ञा होते असे लक्षण ज्यात आढळते ते माझे अवतार होत. एक सामान्य आणि एक विशेष अवतार भेद करणे हा माझ्याविषयी मोठा अपराध आहे, कारण सर्व विश्व म्हणजे मीच आहे म्हणलं. तेव्हा साधारण आणि उत्तम अशा भेदाची कल्पना कशी करावी. आपल्या बुद्धीला उगीच डाग का लावून घ्यावा म्हणलं. तूप उगाच कशाला घुसळावे. अमृताला शिजून अर्धे का करावे म्हणलं. तुपाला घुसळायची काय गरज आहे म्हणलं, तूप ते तुपच आहे. अमृताला शिजवायची काय गरज आहे म्हणलं, गरज नाही म्हणलं. तसं वाऱ्याला डावे उजवे अंग कुठे असते का म्हणलं, राहणारच नाही म्हणलं. सूर्याला पाठपोट आहे का, राहणार नाही. म्हणून पाहू गेल्यास आपण त्या दृष्टीचा नाश होईल. याप्रमाणे माझ्या स्वरूपात हा सामान्य हा विशेष असा भेद पाहिल्यास पाहणारा अज्ञानी ठरेल, कारण माझ्या ठिकाणी सामान्य विशेषांची गोष्ट संभवत नाही. तेव्हा एक एक वेगवेगळ्या विभूती होऊन तू माझ्या अमर्याद स्वरूपाचे कसे मोजमाप करणार. म्हणून अर्जुना हे विभूतीचे ज्ञान आता पुरे झाले. माझ्या एका अंशाने हे जग व्यापले आहे. याकरिता सर्व भेदकल्पना सोडून सर्व भूतांना भगवत भावनेने समान म्हणून माझी भक्ती कर. म्हणून ह्या जगातील जे सर्व आहे चालविणारा, सर्व करता करविणारा, जय देणारा, अभजय देणारा, सूर्य चंद्र पृथ्वी आकाश वारं हे सर्व माझ्यापासूनच निर्माण होणार आहे. माझं नामस्मरण कर. माझ्या नामस्मरण भक्तीशिवाय उपयोग नाही म्हणलं. हेच आहे ते
नामस्मरण भक्ती श्रेष्ठ आहे असे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले. असे ज्ञानीजन रूपी वनाला फुलविणारा वसंत, वैराग्य संपन्न पुरुषांचे एकनिष्ठ स्थान असे ते ऐश्वर्य संपन्न श्रीकृष्ण बोलले. मग अर्जुन म्हणाला, महाराज, भेद हा वेगळा सत्य पदार्थ आहे, त्यास आम्ही एकट्याने टाकावे एवढे तुम्ही अविचाराने बोलता. देवा, सूर्य जगाला हा अंधार झाडून टाका असे सांगतो काय? सूर्य जगाला अंधार झाडून टाका म्हणतो का? म्हणणार नाही. त्याप्रमाणे तुम्ही भेद टाका असे विचाराने म्हणत आहात. असे म्हणावे तर माझे भाषण उपमर्दकारक ठरेल. अहो, तुमचे नाम ज्याच्या मुखात येईल अथवा कानावर पडेल त्याच्या अंतःकरणाला भेदभावना सोडून जाते. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं नाम ज्याच्या मुखावटी येते, ज्याच्या कानावर पडते, तर त्याचं संपूर्ण पाप नाहीसं होऊन तो माणूस सुखमय होतो. म्हणून असे तुम्ही केवळ तुमचे नावच भेदभावना दूर करणारे साक्षात परब्रह्म आहे. असे आपण माझ्या भाग्यामुळे हाती आला, तर आता भेदभाव कसला, तो कसा बाधा करणार? असं भगवान श्रीकृष्णानं ज्या ठिकाणी अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागले की देवा, साक्षात तुम्ही परब्रह्म आहो म्हणलं, तर माझंही भाग्य आहे म्हणलं, तुम्ही मला सापडलात. चंद्रबिंबाच्या गाभ्यात शिरल्यावर उकडते, चंद्रबिंबाचं प्रकाशाला बसल्यानंतर उकडते का म्हणलं? उकडणार नाही. कोणी म्हणेल का, पण कृष्णा, तुम्ही आपल्या मोठेपणाच्या भरात अशीच गोष्ट बोलला आहात? हे अर्जुनाने सांगताच तिथे सहज संतुष्ट झालेल्या देवाने अर्जुनाला जीवाभावाने आलिंगन दिले व म्हणाले, आमच्या बोलण्याने तू रागू नकोस. अरे, मी तुला भेदाद्वारे ज्या वेगळ्या युगती सांगितल्या त्यातील अभिन्नता तुझ्या मनाला कळून आली किंवा नाही, युगतीचा बोध उत्तम झाला आहे किंवा नाही, हेच पाहण्यासाठी आम्ही क्षणभर औपचारिकतेने बोललो, हे सत्य आहे. आता भेदाचा अंगीकार करून सांगितलेल्या युगती तुला अभेदाने चांगल्या करून आल्या हाच प्रत्यय आला आहे. त्यावेळी अर्जुन म्हणाला, मला अभेद ज्ञान झाले किंवा नाही हे तुमचे तुम्ही जाणून घ्या, पण मी खरोखर हे सर्व विश्व तुमचेच स्वरूप आहे. अर्जुन म्हणू लागला की देवा, मला अभेद ज्ञान झाल्यामुळे कळालेलं नाही, पण देवा, हे मला आज कळालेलं आहे की सर्व विश्वाची निर्मिती करणार तुम्हीच आहात, जग चालविणारे तुम्हीच आहात, तुमच्याशिवाय जगाची निर्मिती होणारच नाही देवा, असं अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागलं. तर देवा, तुमचे स्वरूप पाहावे हे मला इच्छा आहे असं अर्जुनानं श्रीकृष्णाला म्हणू लागले. तेव्हा संजय धृतराष्ट्राला म्हणाला, राजा, तो अर्जुन या प्रकारे आत्मरूपाचा अनुभव घेऊन सौसंतोषाचा धनी झाला. संजयाच्या बोलण्यावर धृतराष्ट्र स्तब्ध झाला. तेव्हा संजयानं धृतराष्ट्राला सांगू लागले की राजा, अर्जुना, हे कुरुक्षेत्रावर अशा प्रकारचं श्रीकृष्णाचा अर्जुन संवाद झालेला आहे. तेव्हा हे संजयाच्या बोलणं ऐकून धृतराष्ट्राला थोडं आश्चर्य वाटलं. म्हणून तेव्हा कष्टी होऊन संजय सहजतेने सद्भागी प्राप्त झाले असता ते दूर लोटणे आश्चर्यच नव्हे काय? मला वाटले हा धृतराष्ट्र केवळ डोळ्याने आंधळा असेल, परंतु तर ज्ञानाने सुद्धा आंधळा आहे. हे असे शब्द ऐकल्यानंतर आश्चर्यचकित झाला. तेव्हा या संजयला वाटलं की धृतराष्ट्र डोळ्याने आंधळा आहे काय, की मला वाटलं होतं, पण ज्ञानाने सुद्धा आंधळा आहे. म्हणलं भगवान श्रीकृष्ण जे श्रेष्ठ आहे तो श्रेष्ठ म्हणायला तयार नाही. म्हणलं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो अर्जुन स्वहित साधण्याचे प्रमाण वाढीत होता. म्हणलं स्वहित कशामध्ये आहे हे भगवान श्रीकृष्णाला विचारत होतं, कारण त्याच्या अंतःकरणात दुसऱ्या एकी गोष्टीबद्दल पूर्व काहीच इच्छा नव्हती, तर आपलं स्वहित कशामध्ये आहे, स्वधर्माने ते कसे वागल हेच भगवान श्रीकृष्णाचं मुखावटे ऐकायचं होतं. म्हणून तो देवाला म्हणाला, देवा, माझ्या अंतःकरणातील अभेदानुभव बाह्य जगत प्रत्यक्ष डोळ्याने पाहावा देवा, अशी माझी इच्छा प्राप्त झालेली आहे. माझे मन चलबिचल झालेलं आहे. चांगलं काय वाईट काय कोणता आहे तू सांग देवा, तू चांगल्याप्रमाणे मी वागणार आहे, तू युद्ध कर म्हणलं तर मी करणार आहे, असं अर्जुन बोलू लागले. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो अर्जुन इतका भाग्यवान होता की तो भाग्यवान असल्यामुळं त्याला डोळ्यानं संपूर्ण विश्व पाहावे अशी त्याची इच्छा झाली. म्हणून भगवान श्रीकृष्णाला प्राप्ती करून घेण्यासाठी मोठमोठे वेदशास्त्र पठन करणारे ऋषी महंत यांना सुद्धा देवप्राप्ती झालेली नाही, पण त्या भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाला जवळ येऊन असणारं एवढं अर्जुनावर प्रेम होतं की अर्जुन एवढा भक्तश्रेष्ठ होता म्हणून ते सांगत होते. म्हणून श्रोतेहो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्रोते लोकांना की आपण जो अर्जुन कल्पवृक्षाची एक शाखा झाला आहे, त्यामुळे तो फलहीन असणे शक्यच नाही. ज्याच्या बोलण्यात जे जे येईल ते हा श्रीकृष्ण खरेच करील. ज्ञानेश्वर महाराजांना श्रोते लोकांना सांगू लागले की हे भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला जे कथा सांगितली आहे म्हणजे कल्पवृक्षाचं एक फाटा आहे म्हणलं. आणि हे कथा ऐकल्यानंतर जसं कल्पवृक्षाचं सामर्थ्य आहे की कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसल्यानंतर जे मागितलेलं मिळतंय म्हणलं, त्याला फळ नाही पण त्याला मागितलेलं मिळू शकते, तसं असणारच या ठिकाणी अर्जुन म्हणल्यानंतर एक कल्पवृक्षाचं शाखा झालेला आहे. हे कथा जर आपण ऐकल्या तर आपल्याला जे जे मागाल ते मिळणार आहे, श्रीकृष्ण खरंच करून दाखविल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून हे ऐकणाऱ्याला हे
कथा जन ऐकते तर त्याला काय म्हटलेलं आपल्याला भेटू शकते, कल्पवृक्षच आहे असं म्हणू लागले. नारायण सर्वत्र भगवान श्रीकृष्ण सर्वत्र व्यापून आहे हे भक्त प्रल्हाद वचनला सत्य करण्यासाठी त्याने भगवान श्रीकृष्णानं सर्वच ठिकाणी आहे हे सत्य करण्यासाठी. नरसिंहानं जेव्हा भक्त प्रल्हादानं हिरण्यकश्यपूनं जेव्हा असणारं ज्या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये देवाचं नाव घ्यायचं नाही असं सांगितलं, पण त्याचा मुलगाच नारायण नारायण जेव्हा म्हणू लागलेला आहे मुलं, तेव्हा त्या हिरण्यकश्यपूनं स्वतःचाच मुलगा जेव्हा सर्वजण म्हणू लागले, राजे तुम्ही आपल्या राज्यामध्ये देवाचं नाम घेण्यासाठी बंदी टाकलेलं आहे, पण तुमचाच मुलगा नाव घेऊ लागलेला आहे मुलं. तेव्हा त्या हिरण्यकश्यपूला भक्त प्रल्हादाचा राग आला. त्यानं अरे म्हणलं माझाच मुलगा माझा ऐकत नाही तर मी देवाच्या विरोध वागत आहे म्हणून त्याला एका कडेवर ढकलून द्या म्हणलं. तर मोठ्या डोंगरावर फेकून दिले, पण देव तारी त्याला कोण मारी. तर त्या ठिकाणी वाचलं, भक्त प्रल्हादाला काही झालेलं नाही. पुन्हा त्याला सांगितलं की तेल कडवा त्याच्यात टाका म्हणलं तर तेल थंडगार होऊन गेलं. हत्तीवर तुडवा म्हणलं तरी त्या हत्तीचं फूल पडल्यासारखं झालं. तेव्हा त्या हिरण्यकश्यपूला भयानक राग आला आणि त्याने सांगितलं अरे तुझं देव तर कुठं आहे म्हणलं. भक्त प्रल्हादाला प्रल्हादाला सांगितलं बाबा देव नाही ते ठिकाण कुठंच नाही म्हणलं. तर ह्या खांबात आहे का म्हणलं. खांबात आहे म्हणलं. तेव्हा त्या खांबाला लात मारल्याबरोबर भगवान श्रीकृष्णानं ज्या ठिकाणी नरसिंह रूप घेऊन आणि त्या ठिकाणी त्या हिरण्यकश्यपूचा वध केला आणि भक्त प्रल्हादाला असणारे जे तारले मुलं, म्हणून त्या श्रीकृष्ण अर्जुनाला सद्गुरू रूपाने प्राप्त झालेला आहे म्हणलं. तर असं असणार भक्त प्रल्हादाला जसं प्राप्त झालेलं आहे तसं सद्गुरू रूपाने प्राप्त झालेलं आहे. म्हणून मला विश्वरूप दाखवा असे श्रीकृष्णाला अर्जुन म्हणू लागला की देवा मला तुमचं विश्वरूप दाखवा. तर भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला कोणत्या प्रकारे अर्जुन विनंती करून सांगतो विश्वरूप मला दाखवा म्हणून, तर ते पुढील अध्याय आहेत. श्री निवर्ती शिष्य ज्ञानदेव महाराज श्रोत्यास सांगतील असं या ठिकाणी या आपल्याला श्रोत्यास ज्ञानेश्वर महाराज सांगतील म्हणलं. या ठिकाणी ज्ञानेश्वरीतील 10वा अध्याय संपूर्ण झाला. पुंडलिकावरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.